दादांकडे काही मागितलं नाही, न मागताच माझ्या डोळ्यातनं त्यांना कळायचं. मला असं वाटतं फार महत्वाची प्रतिक्रिया किंवा हे वाक्य आहे की न सांगता आपल्या सहकार्याला, आपल्या माणसाला काय हवंय ते कळणं आणि त्याप्रमाणे पावलं टाकणं. फार आय थिंक हा एक महत्वाचा त्यांचं बलस्थान होतं. आणि अशी अनेक माणसं, म्हणजे हे तर पक्षातली मंडळी झाली, पण जनसामान्यांपासून म्हणजे आबालवृद्ध, अगदी लहान मूल असेल किंवा अगदी आजी आजोबा असतील, असे त्यांनी जोडून ठेवलेली माणसं आहेत. आणि आता ती असंख्य मंडळी तिकडे उपस्थित आहेत. अनेक नेते मंडळी देखील त्यांची येत आहेत, आजी माझी सहकारी येत आहेत. सगळ्यांच्याच मनामध्ये हा भाव आहे की हे काय झालंय नेमकं. जसं तू आता म्हणालीस की काल घटनेला आता जवळपास 24 तासापेक्षा जास्त वेळ झाला, पण तरीही अजूनही लोक मानायला तयार नाहीत की इतका काय म्हणूया आपण आपला करून टाकणारा माणूस आपल्यातनं असा अचानक निघून जातो. आणि आपल्याला एक प्रकारे काल जी भावना होती काही मंडळींनी मांडली की आम्हाला पोरकं केलं, म्हणजे ते निघून गेल्यामुळे आम्ही पोरके झालोय. तर ही भावना अनेकांच्या मनात आहे. नेता जेव्हा एखाद्या प्रदेशाचा असतो, रोहिणी खडसे आणि रुपाली ठोंबरे पाटील आपल्याला दिसत आहेत. आणि अर्थात रोहिणी खडसेंनी याआधी सुद्धा अजित पवारांसोबत काम केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक नेत्याची जशी भावना आहे पोरकेपणाची, तशीच ती कार्यकर्त्यांची सुद्धा आहे. आणि अजित पवारांच्या बाबतीत एक वाक्य खूप फेमस होतं की एकच वादा अजितदादा. कारण अजितदादांनी सांगितलं की काम होणार, म्हणजे त्या व्यक्तीला विश्वास असायचा की काहीही झालं तरी दादांची शब्दांची ताकद इतकी आहे की ते आपलं काम पूर्ण करणार आणि आपलं काम होणार. पाहतो, करतो, बघेन, करेन हे शब्द तसे दादांच्या डिक्शनरीमध्ये नव्हते. त्यामुळे सडेतोड थेट बोलणारं व्यक्तिमत्व हीच दादांची पहिल्यापासूनची ओळख होती आणि ती अर्थात त्यांची शेवटपर्यंत ओळख बनून राहिली. बारामतीनं अजितदादांना भरभरून दिलं, खूप जास्त प्रेम केलं आणि अर्थात दादांनी सुद्धा बारामतीवरती तितकंच प्रेम केलं. काटेवाडी असो, बारामती असो, याचं सर्वांगीण विकासाचं स्वप्न त्याच एका ध्यासानं पवार कुटुंब एक प्रकारे सतत त्याच्या मागे असलेलं आपल्याला कायम पाहायला मिळालं. आणि अजितदादाही त्यापासून वेगळे नव्हते. म्हणजे शरद पवारांनी हे सगळं स्वप्न पहिल्यांदा पाहायला सुरुवात केली आणि टप्प्याटप्प्यानं अर्थातच ते स्वप्न कोणी पूर्ण केलं तर ते अजित पवारांनी केलं, सुप्रिया सुळेंनी केलं. पुढची पिढी सुद्धा आहे पवार कुटुंबियांची, त्यांच्यावरती सुद्धा आता मोठी जबाबदारी असणार आहे. आणि कालपासून म्हणजे काल खरं तर भावनांचा कल्लोळ जास्त होता. पण आता यापुढे याची सुद्धा अश्विन चर्चा होणार आहे की राजकारण कसं बदलेल. मग ते राष्ट्रवादीच्या पातळीवर राजकारण कसं बदलेल, महाराष्ट्राच्या पटलावरती राजकारण कसं बदलेल. कारण अजित पवार राज्याचे अर्थमंत्री, अर्थसंकल्प आता सादर होणार आहे. त्यामुळे तातडीनं निर्णय तर काही घ्यावे लागतील. म्हणजे भावना खूप तीव्र आहेत, अतीव वेदना मनाला होत आहेत, दुःख प्रत्येकाच्या मनात आहे, डोळ्यात आहे. पण काही गोष्टींमध्ये अगदी प्रॅक्टिकल राहून निर्णय घेणं सुद्धा अपरिहार्यतेमुळे गरजेचं बनतं. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी जसं आपण कालही म्हणत होतो की एक महत्वाचा टप्पा, महत्वाचा काळ असतानाच दादांचं जाणं हे राष्ट्रवादीच्या पुढच्या आता वाटचालीकडच्या दृष्टिकोनातनं कसं पाहायला हवं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सुप्रिया सुळे माझ्या मते सगळी व्यवस्था सध्या पाहतायत आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबीय सुद्धा आहेत. सर्वजण शोकाकुल आहेत, पण अजित पवारांसाठी त्यांना अखेरचा निरोप व्यवस्थित देता यावा यासाठी प्रत्येक जण आपला वाटा देताना आपण पाहतोय. खरं आहे. आणि अनेक नेते मंडळी तिकडे पोहोचलेली देखील आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यासोबतच केंद्रीय मंत्री अमित शहा देखील तिकडे पोहोचणार आहेत आणि त्यानंतर अंत्यसंस्कार पार पडतील. कुटुंबीय आपल्याला बघायला मिळतात, त्यासोबतच कार्यकर्ते जे मोठ्या संख्येने ठिकठिकाणून आलेले आहेत. आणि दुसरीकडे हे पार्थिव आता विद्याप्रतिष्ठानच्या दिशेने येत असतानाची हे दृश्य, विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर हे पार्थिव येईल आणि नंतर अंत्यसंस्कार होतील. आणि आताच एक अपडेट मिळते त्यानुसार अमित शहा हे पुण्यावरनं निघालेले आहेत आणि ते बारामतीसाठी रवाना झालेत एक साधारणतः 10-1 मिनिटांपूर्वी. आणि काल जसं आपण कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहिला, आजही आपण तो आक्रोश पाहतोय. अनेक जण म्हणतात की दादा तुम्ही परत या, तुम्ही आम्हाला पोरकं करून गेला आहात, आम्हाला एक प्रकारे तुम्ही आमचं छत्र हरपलेलं आहे. पण तीच भावना, तितके शोकाकुल अजित पवारांचे सगळे बॉडीगार्ड्स म्हणजे त्यांचे अंगरक्षक, सुरक्षा रक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही जी नेते मंडळी असतात त्यांच्यासोबत जर सावलीसारखं सतत 24/7 कोण असेल तर ते त्यांचे कुटुंबीय नसतात, तर ते त्यांचे अंगरक्षक असतात, सुरक्षा रक्षक असतात. त्यामुळे त्यांचं नातं हे खूपच एक प्रकारे वेगळं नातं असतं, भावनिक नातंही असतं. कारण एकत्र प्रवास करताना, एकत्र कधी कधी जेवताना, मीटिंग्समध्ये सोबत असताना अनेक चर्चा होत असतात. त्यामुळे अजित पवारांचे सगळे अंगरक्षक सुद्धा
आज कमालीचे भाऊक झाल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं आणि प्रत्येक जण हेच सांगतोय की दादांनी किती प्रेम केलं, दादांनी किती दिलं. अजित पवार बाहेरून जरी किती रोखठोक वाटत असले तरी ते आतून किती हळवे होते, संवेदनशील होते. त्यांच्या पर्सनॅलिटीचा तो जो भाग आहे तो अर्थातच त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडनं बोलण्यातनं वेळोवेळी जाणवतोय. खरं आहे. आणि त्याच्या आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण राजूकडे जाऊयात. राजू, अनेक VVIP आलेले आहेत ज्यांनी अजित पवारांसोबत आधी काम केलेलं आहे. मधल्या काही काळात राजकारणामुळे वाटा वेगळ्या झाल्या असतील पण नातं तेच राहिलं. कोण कोण सध्या उपस्थित आहे बारामतीमध्ये दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी? पाहतोय की तरी दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत तेवढ्याच भाऊक आणि व्याकुळतेने जे आहेत ते दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि घडीवर दोन राष्ट्रवादी ह्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत. त्याचा विसर पुरुष आहे ते तेवढ्याच भाऊकतेने त्या ठिकाणी पोहोचण्याचं पाहायला मिळते. काही वेळापूर्वी संजय खोडके या ठिकाणी सुद्धा आलेले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की दादांचं एक स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे, ते म्हणजे राज्याचं मुख्यमंत्री पद होण्याचं आम्हाला पाहायचं होतं, मात्र कदाचित त्यांच्या नशिबात नसावं म्हणून ते झालं नसेल अशा प्रकारचे जे आहे त्यांनी भावना व्यक्त केली होती. नरहरी झिरवळ यांनी प्रकारे म्हटलं होतं की दादा एक प्रकारचे फणसासारखे होते, आतून गोड आणि बाहेरून काटेरी. त्यामुळे जरी बाहेरून काटेरी वाटत असते तरी आतून मात्र दादांचा स्वभाव हा गोड होता.